थोडं पाठी मागे वंदे वंदे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या बैठकीला या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यसभेतील माझे सहकारी खासदार, ज्यांना देगलूर आणि परिसरातील या मतदारसंघाची भरपूर माहिती आहे की मुळात ज्यांचं वास्तव्य या भागात नेहमी राहिलेलं आहे, माझे सहकारी डॉक्टर अजित गोडछेडे, माजी आमदार भाजपाचे ज्येष्ठ नेते अमरनाथ राजूरकर, भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आज या भागामध्ये नेतृत्व करणारे माजी आमदार नितेश अंतापूरकर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शहर अध्यक्ष देगलूरचे प्रशांत आसरवार, शंकर कर्तेवार, माधवराव मिसाळे गुरुजी, भाजपा तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, त्याचवेळी या ठिकाणी उपस्थित रामराव नाईक, बालाजी पाटील लांबुर्गेकर, गणेश पाटील शिंपाळकर, चंद्रशेखर पाटील, दिनेश मुनगीरवार, अवधूराव गोडछेडे, शंकर राठोड, अनिल विक्रम देशमुख, दीपक शहाणे, घोडेताई, चित्ताताई अंतापूरकर, गंगारती कोडगिरे, दीपक संगमवार, अनिल कमतरवार, संग्राम देगावकर, मुकुल भुताळे, बाबू भंडारवार, रुपेश पाटील, जनार्दन बिराजदार, सौरभ मधुरवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष आज या मेळाव्याला या बैठकीला आलेले देगलूर विधानसभा मतदारसंघातील शहरातील आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व भाजपाचे कार्यकर्ते, नेते, उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना आज या ठिकाणी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी बोलवलंच आहे, पण प्रामुख्याने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे हे प्रामुख्याने सांगण्याकरता आजची बैठक आहे. आज अनेक लोक पक्षप्रवेश करणार आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने मला खात्री आहे की नांदेडची लोकसभेची पोटनिवडणुकीची जागा भाजप 100% यशस्वीरित्या आपण निवडून आणू याबद्दल माझ्या मनामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या महायुतीच्या जास्तीत जास्त जागा, महायुतीमध्ये अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रपक्षाचे आपले मुख्यमंत्री राज्याचे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि आपला राष्ट्रीय पक्ष भाजपा, आपण तिघांचे वज्रमुख या राज्यामध्ये आपण ताकदीने उभा केलेली आहे, मेहनतीने उभा केलेली आहे. जनकल्याणाच्या अनेक योजना आपण राज्याला दिलेल्या आहेत. मला वाटतं तेवढंच काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर केलं, सामान्य माणसाला जाणीव आहे या राज्यामध्ये, आज देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि येणारं सरकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये या महायुतीचा आपण आणल्याशिवाय राहणार नाही. या निर्धाराने इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, युवाचे आमचे युवक साथी असतील, आमचे ज्येष्ठ लोक असतील, महिला असतील, तरुण असतील,
सर्वांनी जर जोमाने काम केलं 100% आपली जागा तर निघेलच. जिल्ह्यामध्ये सुद्धा एका चांगल्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपल्याला आगामी पुढची 5 वर्ष आपल्याला एक निश्चित विकसित भारताची जी कल्पना मोदी साहेबांची आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड प्रचार केला. संविधान बदल 400 पार कशाला पाहिजे, 400 पार कशाला पाहिजे, तर मग 400 पार केलं संविधान बदलणार आहे, 400 पार केलं आरक्षण रद्द होणार आहे. मला मुद्दाम स्पष्टीकरण दिलं पाहिजे की सत्य बोललं पाहिजे. राहुल गांधी ज्यावेळेस परदेशात गेले परवा, राहुल गांधी परदेशात गेले असताना काय म्हणले, योग्य वेळेस वेळ चांगला आला तर आम्ही या देशातलं आरक्षण रद्द करू. कोण बोलतोय, राहुल गांधी बोलताय, राहुल गांधी बोलताय. आणि म्हणून इलेक्शनच्या वेळेस हे बोलतात, आता म्हणतात आम्ही आरक्षण रद्द करू. मग आपण हे आरक्षण रद्द होऊ देणार का, होऊ देणार का? हे आरक्षण रद्द केले जाईल मी काही मी म्हणतो म्हणून नाही. लंडनला कुठे परदेशात गेलेल्या कार्यक्रमामध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये झालेलं वक्तव्य आहे जे ऑडिओ व्हिडिओवर सगळीकडे फिरतंय. काय बोलले, इलेक्शन मध्ये एक बोलता, बाहेर गेल्यावर दुसरं बोलता, आरक्षण रद्द करू असता. संविधान सुद्धा कोणी बदलू शकत नाही, तुमचं आरक्षण सुद्धा कोणी माहिती रद्द करू शकत नाही. त्यामुळे एवढं सांगायचंय की निवडणूक विचाराची नाही आहे. केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, मोदी साहेबांचं सरकार आहे. राज्यात सुद्धा मोदी साहेबांच्या विचाराला ताकद देणारं महायुती सरकार आलं पाहिजे, ही माझी अपेक्षा सर्वांना. आपले सगळे प्रश्न मी चिंता करू नका. हा मतदारसंघ आरक्षित आहे, मागासवर्गीयासाठी आरक्षित असलेला मतदारसंघ आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आम्ही दोघेही खासदाराचं लक्ष, तिसरा लोकसभेचा जो खासदार आपण आणू, तिन्ही मिळून आम्ही देखील मतदारसंघाला झुकत मार दिल्याशिवाय राहणार नाही. हे करायचं आपल्याला, हे करायचं आहे. मागच्या काळात अजेंडा आपला अर्धवट राहिला. आगामी काळामध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघ आणि येणाऱ्या दुसऱ्या मतदारसंघ या लोकसभेला सुद्धा आपल्याला भाजपची जागा निवडून आणायची आहे. कदाचित दोन्ही निवडणूक एकदम लागते, सेंटर लागते, कदाचित दोन्ही निवडणूक एकत्र येतील. दोन्ही मतपेटी मध्ये बटन कुठे झालं पाहिजे, कशावर, कशावर, गमनावर गेलं पाहिजे. त्याचं मत एक मत घ्याला, दुसरं मत घ्याला, दोन्ही खुश आहे, खुश की भांडण होतं खुश घ्यावं चालते ना. याला पुष्कळा अशोक चव्हाणला चेक करायचं असेल तर त्याला द्या. मला काय चेक करणार, काय चेक करणार. म्हणून एवढंच सांगायचंय, अशोक चव्हाणाला आता चेक करायचे दिवस संपले. जे तुम्ही झालेला असेल चिंता करू नका. अशोक चव्हाण मार्गमध्ये गेला चिंता करू नका, मला चेक करायचं. पण तुम्हाला आता जोरदारपणे रोज खेळ खंडोबा करू नका, रोज खेळ खंडोबा करू नका. कधी दर 5 वर्षाला कार्यक्रमाचा आपल्याकडे गेला कधी गेला. आता हे जो कार्यक्रम चालला आहे तो बंद करा. आणि भाजप म्हणजे भाजप दुसरं काय वातावरणामध्ये कसा बदल आपण करू शकतो. आम्ही हिमतीने उतरलो, आम्ही हिमतीने उतरलो. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हिमतीने चिंता वाला नाही. लड़ेंगे तो जीतेंगे, लड़ेंगे तो कैसे जीतेंगे, बरोबर आहे की नाही. लढून तर जिंकू, लढत नाही तर घरात बसून जिंकणार कसा. प्रत्येकाने आपली वैचारिक तलवार बाहेर काढा. तलवार म्हणजे वैचारिक तलवार म्हणजे बाहेर, वैचारिक तलवार आपली बाहेर काढा. विचाराने काम करा, हा विचार निर्धार पक्का करा. हा जिल्हा विश्वास करायचा ना, अशोक चव्हाणावर विश्वास ठेवा. 100% चांगलं केल्याशिवाय
या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका मनापासून आहे. मला काय राज्यसभेच्या लोक खासदार राज्यसभेच्या गेलो काय काय फरक पडतो आम्ही 6 वर्ष आम्ही 6 वर्ष खासदार आहोत. याला वाटतं आम्हाला वाटतं जाऊ दे काश्मीरला फिरायला जाऊन येऊ, लंडनला जाऊन येऊ, अमेरिकेला जाऊन येऊ. आणि गेलो गावागावात गल्ली मध्ये लेकूरला बिदोगीला नांदेडला भोकरला चालू झालं काम आमचं. काय आलं आमचं नाही. मोदी साहेबांना ताकद दिली. आमच्या सरकारी गोपक्षणे अनेक महत्वाच्या प्रश्नाचा उलगडा या ठिकाणी केला. बिदर लाईन तिला गती द्यायची आहे, नांदेड लातूर लाईनला गती द्यायची आहे, नांदेड हैदराबाद रोडला गती द्यायची आहे, नॅशनल हायवे आहे. एक नाही, रेल्वे पासून रस्त्यापासून अनेक प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. पुढील 5 वर्षामध्ये या सगळ्या प्रश्नावर चालना द्यायची असेल तर सरकार आपल्या विचाराचं आपल्याला आणावं लागेल. आणायचं की नाही? आणायचं की नाही? आणायचं की नाही? हे करायलाच पाहिजे मित्र. त्याकरता इथून वापस जात असताना मनामध्ये एकच निर्धार डोक्यामध्ये पाहिजे. नाहीतर मग ते हरिपदकामध्ये आपोआप येईल. आता मुकर पाहतील, चिखलीकर पाहतील, पडेगावकर पाहतील, अमुक पाहतील, ते पाहतील, असं होणार नाही. काम तुम्हाला करायचंय, आम्हालाही करायचंय. गाव तुम्हाला सांभाळायचं आहे, तालुका आम्हाला सांभाळायचा आहे, जिल्हा आम्हाला सांभाळायचा आहे. तुम्ही जर गाव सांभाळलं नाही, गाव जर माहिती होत राहिलं, आमदार निवडून कसं यायचं? आणि म्हणून ही बूथची लढाई आहे. ही लढाई बूथची लढाई आहे. तालुक्याची आहे. बूथ जिंकलं तर मतदारसंघ जिंकला म्हणून समजा, पण बूथची लढाई आपल्या जिंकावी लागणार आहे. आपल्या बूथवर बूथ प्रमुख आपण नियुक्त केले, बूथ कमिटी आपण नियुक्त केल्या. त्या बूथ कमिट्या खऱ्या अर्थाने गावामध्ये कार्यरत राहायला पाहिजे. गावातलं मतदान त्यांना निवडून घ्यावं लागणार आहे. ज्या ठिकाणी मागच्या लीड मिळाली जास्त लीड आपल्याला द्यावं लागणार आहे. पहिल्यापेक्षा 10-15% मतं अधिक द्यावी लागणार आहेत. ते नुसतं इकडे करणार नाही. गावामध्ये घराघरामध्ये जाऊन तुम्हाला भेटावं लागणार आहे. घराघरामध्ये जाऊन प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे. पक्ष म्हणून एवढा चिकाटीने आणि पक्क्या विराजाने आपण जर निघालो तर गावाचा माणूस मला अनुभव सांगतो. देगूर विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाणला मानणारा आहे की मी अनुभवलेला व्यक्ती म्हणून मी म्हणत नाही. ज्या ज्या गावात मी गेलो त्या गावाने मी जे विनंती केली ती मान्य केली. त्यांनी मागण्याच्या मला सांगितल्या. बहुतांश मागण्या मी मागे लावल्या आहेत ते तुला मला सांगितलं. सगळ्याच मागण्या झाल्या कोणाचा दावा करत नाही मी. माझा अनुभव सांगतो की बॉर्डरच्या सगळ्या गावात फिरलो. आमदार लोकांच्या पोटनिवडणुकीमध्ये या भागात फिरलो. गावाच्या बॉर्डर एरियामध्ये गाव केली. शहर फिरलो, ग्रामीण भागात गेलो, संत मंतांना भेटलो. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी जर चिकाटी ठेवली गाव सांभाळलं तुमचं तर दुसरा काही पाहिजे गरज नाही. आपलं बूथ आपल्या खऱ्या अर्थाने बहुमताकडे गेलं पाहिजे. बूथ मायनस चालणार नाही. आपलं बूथ आपल्याला मायनस चालणार नाही. आमचं जेव्हा तुम्ही म्हणाल साहेब आम्ही कार्यकर्ते आहोत, भाजपचे कार्यकर्ते आहोत, कोणी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत ते कार्यकर्ते आहेत, कुठलाही भेदभाव होणार नाही. तर नक्की हे पाहू आम्ही ज्याचं बूथ प्लस आहे त्यालाच काहीतरी निवडची पदवी देण्याचं काम करू. बूथ मायनस आणि म्हणून पद आम्हाला द्या ते होणार नाही. बूथ प्लस करा. बूथ मध्ये आपली दाखवा, आपली ताकद दाखवा. आणि जो खऱ्या अर्थाने बूथ आपलं काम करून दाखवेल त्या बूथला खऱ्या अर्थाने मजबूतीने बूथ मध्ये सगळे बूथ जर प्लस केले तर लीड आपली काही कमी राहणार नाही. लीड पहिल्यापेक्षा जास्त राहू शकते. आमचा पोटनिवडणुकीमध्ये 40,000 मताधिकारी निवडले. 40,000. मला खात्री आहे तुम्ही लोकांनी लक्ष दिलं तर ही जागा चांगल्या मताधिक्याने आपण आणू शकतो. एवढी परिस्थिती या भागातली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्की चांगली राहील. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. लाडकी बहीण
1500 रुपये महिन्याला चालतात महिलांच्या खात्यामध्ये. महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये 3 महिन्याचे 4500 रुपये आज महिलांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. काँग्रेसचे लोक काय म्हणतात, योजना ही बंद करावी, म्हणजे आता बोलू लागले योजना बंद करावी. त्यांचं सरकार येणार नाही, आता हे बोलू लागले ही योजना कामाची नाही, बंद करू आम्ही. मित्र, गरीबाच्या खिशामध्ये, गरीबाच्या बँकेच्या अकाउंट मध्ये जर महिन्याला 1500 रुपये, वर्षाला 1000 रुपये जात असत, यांचं पोट दुखायचं काय कारण आहे हे कधी विचारलं पाहिजे यांना. काँग्रेसची जेवढी राज्य, तेलंगणा, कर्नाटका, हो मी जिम्मेदारी बोलतो, काँग्रेसच्या राज्यामधल्या योजना ज्या गॅरंटी, 5 गॅरंटी, 6 गॅरंटी दिली होती, त्या सगळ्या योजना आता बंद पडल्या, बंद केल्या. आपण शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजित पवारांनी सांगितलंय की राज्यातल्या सुरू झालेल्या योजना आम्ही बंद करू देणार नाही. ते जाहीर म्हणून सांगण्याची ताकद फक्त आहे माहितीमध्ये. सरकार आपला आलंच पाहिजे. तुम्ही कागद घेऊन या, साहेब आमचं अमुक करा, अमुक करा, आणि सरकार नसेल तर काम कसं होईल? सरकार नसेल तर काम कसं होईल? सरकार आला आणि तुम्ही आमच्याकडून घेऊन घ्या, काय पाहिजे आपला घेऊन घ्या, काय काम करायचं. म्हणून मला विनंती करायची, मित्र हो, कामाला गती द्यावी लागेल. त्या मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर कुठेतरी आपल्याला विचार पक्का करावा लागेल. रस्त्याचा उल्लेख केला, देगलूर हनेगाव रस्त्याचा उल्लेख झाला, अनेकांनी केला, रेल्वे लाईनचा उल्लेख केला. देगलूर हनेगाव कचूक आमचे केला, तुमची रेती चालू, तुमची रेती चालूच आहे, रेती चालूच आहे. रस्ता काय करायचा? पत्रकार हसतात, माहिती रेती चालूच आहे, तर हे माहिती गाडी कोणाची आहे, काय माहिती. जाऊ द्या आता, रेती काय बंद होईल तर होईल, पुढचा विषय आहे रस्ता मात्र चांगला केला पाहिजे. नॅशनल हायवे साठी आम्ही दोघं गडकरी साहेबांकडे जाऊ, आपल्या सगळ्या रस्त्याला पैसा भरपूर आल्याशिवाय राहणार नाही. जेवढी जास्त तेवढा निधी बदल कमी, निधी जास्त होऊ शकत नाही ना. त्यांनी काम करावं लागेल त्यासाठी. तुम्हाला काय सोपं काम आहे? फक्त पडून लावायचं, फक्त काय करतो, फक्त पडून लावायचं. 5 वर्षानंतर तुझं काय करायचं मला सांग. पडून लावायचं आमचं बघायचं, काय कमी केलं तुमच्या गावाने, काय झालं? सोपं काम आहे तुम्हाला. आणि त्यामुळे तुम्हाला फक्त पटून लावायचं, बाकी काम काहीच नाही, बाकी सर्व काम. 6 वर्ष आम्ही दोघे चाललो, त्यामुळे दोघेही मिळून आपल्या भागाला जेवढी जास्त मतं मिळतील तेवढा जास्त निधी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. 100% मला खात्री आहे हे सगळे विषय मनापासून वापस गेल्यावर विसरू नका. चव्हाण साहेब बोलतात इलेक्शनला बरोबर असं नाही आहे. गोष्टी काय त्याला काय करायचं असं नाही आहे. कुठेतरी आमची आत्मीयता या जागेची आहे, कुठेतरी आमची मान्यता या जागेची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची जी भूमी आहे त्या विसरलेलो नाही. आणि त्यामुळे सगळं जे काही वैभव आहे ते नांदेडचं वैभव की तुम्हाला आम्हाला टिकवावं लागणार. नवीन पोरांना मला विनंती आहे, कोणाच्याही नादी लागू नका, काही करू नका. आपल्याला खऱ्या अर्थाने आगामी पुढचे 5-6 वर्ष रोजगार, आपले प्रश्न, शेतीचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न हे जर मार्गी लावायचे असतील तर सरकार आपलं असलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. सरकार राज्यात गेलं असेल, केंद्र सरकार आलंच आहे आपलं, राज्यात सुद्धा सरकार आपलं पाहिजे. आणि एक जागा बनवायची आहे. नांदेडची लोकसभा आणि विधानसभा, देगलूरची विधानसभा, नांदेडमध्ये जेवढ्या विकास आहेत त्या सगळ्या जागा भाजपच्या आणा आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.